नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा शनी अमावस्या आलेली आहे शनिवारी, त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आज तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा आज संध्याकाळी अमावस्या ही 7:56 रात्री चालू होईल आणि उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 4:28 अमावस्या संपणार आहे. बघा तर बघा जी अमावस्या शनिवारी येते त्या अमावस्याला शनी अमावस्या म्हणतात आणि जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणत असतात. बघा तर आपल्याला या अमावस्या म्हणजे शनिवारी आलेली आहे, म्हणजे उगवती अमावस्या शनिवारी आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहेत. मेन म्हणजे ज्यांना शनी महाराजांची 7.5 आहे त्यांनी काही सेवा करायच्या आहेत, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा म्हणजेच मराठी वर्षाची ही शेवटची अमावस्या आहे आणि गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होत आहे. बघा त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांची सेवा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या पितरांची देखील या दिवशी सेवा करायची आहे. आणि मेन म्हणजे बघा शनिवार देखील आहे आणि शनिवारी आपण घरातली खरंच साफसफाई देखील करत असतो. मेन म्हणजे अमावस्या आल्यामुळे आपल्याला ते देखील करायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला सकाळी म्हणजे अख्खं घर स्वच्छ करायचं आहे. आपला मेन दरवाजा स्वच्छ करायचा आहे. जे काही घरात जाळ्या वगैरे झाल्या असतील ते काढायचे आहेत अमावस्याच्या दिवशी. बघा जी काही म्हणजे ज्या घरात जाळ्या जास्त होतात त्या घरात जास्त करून निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असते असं म्हणतात. बघा तर आपल्याला काय करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. मुख्य दरवाजा आपल्याला पुसून घ्यायचा आहे, कोरडा करायचा आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपले देवघर स्वच्छ करायचं आहे आणि देवांना देखील आपल्या म्हणजे पंचामृताने देव स्वच्छ करून घ्यायचं असतात. बघा अमावस्याच्या दिवशी. त्याच्यानंतर आपला किचन ओटा सुद्धा गॅस किचन ओटा स्वच्छ करायचा आहे आणि किचन ओट्याची सुद्धा या दिवशी पूजा करायची असते. बघा कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्याच्यामुळं ही सेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे. आणि मेन म्हणजे देव पूजायच्या आधी आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची असते, ती म्हणजे आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे आणि दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पितृ स्तोत्र म्हणायचं आहे. बघा दक्षिणेला तोंड करून त्याच्यानंतर पितृस्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत. जे आपण आसन घेतलेलं आहे बसायला त्यावरती थोडं पाणी टाकायचं आहे, आपल्या डोक्यावरती थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या फरशी म्हणजे जिथं बसलेलो होतो तिथं फरशीवरती सुद्धा आपल्याला पाणी थोडंसं शितळून घ्यायचं आहे. बघा आणि त्याच्याच आधी आपल्याला मेन म्हणजे अमावस्याच्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि गंगाजल किंवा लिंबू एकत्र करून आणि खडं मीठ टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची असते. त्याच्यानंतर आपल्याला पितरांची सेवा करायची आहे, घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर उंबरठा सुद्धा म्हणजे उंबरठ्याची पूजा करायची, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा या दिवशी. आणि बघा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जेव्हा 12 वाजता आपल्या सूर्य डोक्यावरती येतो तेव्हा आपल्याला पितरांसाठी मेन म्हणजे सेवा करायची आहे. कारण आपण हे सगळ्या सेवा करत असताना आपल्याला आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद असणं आपल्यावरती तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भात आणि काळे तीळ एकत्र करून आपल्याला पक्ष्यांना म्हणजेच कावळ्यांना हे करायचं आहे. बघा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजेच त्यांना घास द्यायचा आहे, घास द्यायचा आहे कावळ्यांना छतावरती किंवा एका झाडाखाली जिथं पक्षी येतात, कावळे येतात त्यांना आपल्या पितरांना समर्पित घास द्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला बघा शनी अमावस्या असल्यामुळे या दिवशी अख्ख्या दिवसभरात तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे. तिथं आपल्याला म्हणजे बघा तेलाचं दान करायचं आहे. बघा असं म्हणतात की म्हणजे मारुतीच्या किंवा शनी मंदिरात जाऊन जेव्हा त्यांच्यावरती तेल आपण वाहतो तर ते देखील चालतं, पण शक्यतो काही मंदिरात तसं करून देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जिथं दिवा लावलेला असतो देवाचा मंदिरात तर तिथं आपल्याला ते तेल दान करायचं असतं. बघा त्याच्यानंतर आपल्याला या दिवशी अमावस्याच्या दिवशी कोहळा देखील बांधायचा असतो. ज्यांच्या घरात खरंच म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी उपाय केलेला अतिशय चांगला असतो. कारण जी काही नजर दोष, वाईट बाधा म्हणतो आपण, वाईट दोष, तर हे सुद्धा घरातील नक्कीच जातात ह्या म्हणजे उपायाने. आपल्याला कोहळा आणून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघा त्यानंतर आपल्याला त्यावरती स्वस्ती काढायचं आहे आणि ते देवापुढे ठेवायचा, प्रार्थना करायची स्वामी महाराजांना जे काही आमच्या घरात कटकटी निगेटिव्ह ऊर्जा असेल ती घराबाहेर
जाऊ दे, घरात सुख समृद्धी येऊ देत. तर आपल्याला बघा हे मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला तुम्हाला ते बांधायचं आहे. आणि आपल्याला जर आधीचा कोळा असेल तर तो विसर्जित करायचा आहे बघा. त्याच्यानंतर या दिवशी दानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. अमावस्येच्या दिवशी जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं नक्कीच गरजूंना दान करा, कारण ते आपण पितरांना समर्पित आपण ते दान करत असतो बघा. त्याच्यामुळे ते देखील तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याच्यानंतर शनी जर तुमच्या मागं शनी महाराजांची जर साडेसाती असेल ना तर तुम्हाला शनी चालिसा सुद्धा या दिवशी म्हणायची आहे. त्याच्यानंतर हनुमान चालिसा सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं असतं. त्याच्यानंतर मारुती स्तोत्र सुद्धा आपल्याला या दिवशी खरं तर म्हणायचं आहे बघा. मग ह्या सगळ्या सेवा आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी करायच्याच आहेत. आणि मेन म्हणजे या दिवशी शनी अमावस्येच्या दिवशीचं सूर्यग्रहण देखील आहे. तर हे ग्रहण आपल्या इथं भारतामध्ये दिसणार नाहीये बघा. जे अमावस्येला ग्रहण येतं त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात, आणि जे ग्रहण म्हणजेच पौर्णिमेला येतं त्या ग्रहणाला चंद्रग्रहण असं म्हणत असतात बघा. तर या दिवशी सूर्यग्रहण देखील आलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे खरं ज्यांना पाळायचं आहे त्यांना म्हणजे खरं सांगते की हे भारतात आपल्या दिसणार नाहीये. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये ग्रहण असलं तरी सुद्धा. तर बघा ह्या सगळ्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहेत. ज्यांच्या मागं खरंच म्हणजे शनी महाराजांची साडेसाती आहे किंवा राहू केतूचा त्रास आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये, त्यांना या दिवशी नक्की म्हणजे नक्की ह्या सगळ्या सेवा करा, दान करा. बघा तुम्हाला किती फरक पडतो आहे ती. आणि मेन म्हणजे शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे की जे काही आपल्या आयुष्यात किंवा जे काही साडेसाती चालू आहे तर त्यातून आम्हाला बाहेर काढा. आणि मेन म्हणजे शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत बघा. आणि या दिवशी एक मेन गोष्ट सांगायची राहिली की सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्यदेवाला देखील अर्घ्य द्यायचं आहे बघा. कारण बघा शनी अमावस्या आहे आणि शनी महाराजांचा पुत्र म्हणजेच सूर्य महाराजांचं पुत्र म्हणजे शनिदेव आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला सुद्धा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा या दिवशी. आणि मेन म्हणजे या दिवशीच आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे. म्हणजे मंदिरात जायचं आहे, तिथं देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे, काळे तिल अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे काही आपल्या मागं साडेसाती दोष आहेत तर ते निवारण्यासाठी आपल्याला शनी महाराजांना आणि भगवान शंकर यांना खरं तर प्रार्थना करायची आहे या दिवशी. तर ह्या सगळ्या सेवा नक्की करा बघा. आणि कसं असतं की ज्यांच्या पत्रिकेत बघा म्हणजे राहू केतूच म्हणजेच कालसर्पदोष ज्यांच्या पत्रिकेत हे दोष असतात त्यांनी तर ह्या सेवा नक्कीच आवर्जून करायला पाहिजे बघा. कारण खूप म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण भगवान शंकरांची आणि शनी महाराजांची सेवा करतो तर कितीतरी आपल्या आयुष्यातील दोष कमी व्हायला लागतात. त्याच्यामुळे नक्कीच ही अमावस्येला नक्की हा सेवा उपाय नक्की म्हणजे नक्की करा बघा. खूप सारा तुम्हाला फरक जाणवेल. आतापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांची रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.